नमस्कार. मराठी मायबोली कथा या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे. ऋतू, उद्याच्या भाज्या फळं आणली आहेत ना? गौरी जेवण आहे. आई त्यावेळी घाई नको. दरवर्षी आई तोच तो प्रश्न विचारतात. हो आई, आणले सगळं मी आणि आमोदने. त्या आजूबाजूला असतात तेव्हा कशासाठीच वेगळा रिमाइंडर लावायची गरज नसते. बरं, मीरेला फोन केलास का? सकाळपासूनच म्हणावं, आधी मदतीला आणि मग सवाष्ण म्हणून. या प्रश्नाने मी गोंधळले. मीरा माझी आत्ते बहीण, सख्या बहिणीपेक्षा जास्त जीव आमचा एकमेकीवर. स्वभाव मात्र एकदम विरुद्ध. मी चाकोरीमध्ये चालणारी, ती नवी खडतर वाट चोखंदळणारी. माझं लग्न होण्याआधी 3 महिने तिने पळून जाऊन लग्न केलं. आमची मैत्री संपली नाही, पण थोडा दुरावा मात्र आला. माझ्या लग्नात तिला बोलवायची खूप इच्छा होती, पण त्यासाठी मला कोणाशी वाकडं घ्यायचं नव्हतं. माझ्या लग्नानंतर लगेच गौरी गणपती होते. मी आणि आई, सासूबाई तुळशीबागेमध्ये खरेदीसाठी गेलो. तिथेही भेटली. मला आनंद झाला की टेन्शन आलं कळत नव्हतं. जुजबी हाय. हॅलो झाल्यावर मी आईची आणि तिची ओळख करून दिली. आई, ही माझी आत्ते बहीण मीरा. मीरा या माझ्या सासूबाई. आईने नको तो प्रश्न विचारला. काय गं मीरे, बहिणीच्या लग्नात दिसली नाहीस? मीरे म्हणून मारलेली हाक मीराला फार आवडली. काकू, कावरेमध्ये बसायचं का? निवांत बोलू. माझी धडधड वाढली. अगं नंतर भेटू की कधीतरी, आज जरा घाई आहे. आईने माझा डाव हाणून पाडला. घाई नेहमीचीच आहे गं ऋतू. चल जरा बसूया. ऑर्डर देऊन झाल्यावर तरी आई विसरल्या असतील असं मला वाटलं, पण अशा गोष्टी त्या मुद्दाम विसरत नाहीत हे मला अजून कळायचं होतं. बोला मीराबाई, बाकीच्या पाहुण्यांसारखी तुम्ही काय कारण सांगणार आहात? गप्प बसेल ती मीरा कसली? काकू, तुमच्या ऋतूलाच विचारा. असं वाटलं त्या क्षणी अहिल्यासारखी शिया होऊन जावं. गंमत केली ग ऋतू, मीरा म्हटली. त्या क्षणी मी जोरात सुटकेचा निश्वास टाकला. त्यांचं असं झालं काकू, हिच्या लग्नाआधी 3 महिने मी पळून जाऊन लग्न केलं. म्हणजे करावं लागलं. अर्थात सगळ्यांना दुखावल्याचं दुःख नाही असं नाही, पण नाईलाज होता खरंच. मी डोळे मिटले होते. आतापर्यंत न पाहिलेला सासूचा रुद्रावतार पाहायची माझी हिंमत नव्हती. मुलगा चांगला आहे ना? त्रास वगैरे देत नाही ना? मला वाटलं एकतर मला वेड लागले म्हणून मला असा भास होतोय, किंवा माझ्या सासूला तरी वेड लागले. ती एवढ्या लाईटली घेते. काकू, खरं सांगायचं तर मी इमोशनल फूल नाही. मुलाचा स्वभाव जाणून न घेता आंधळेपणाने कधीच लग्न केलं नसतं. मीरेचं तत्त्वज्ञान. पण आम्हाला सगळ्यांना दुखवलंच ना. मी अचानक माझ्या माहेरची प्रतिनिधी वगैरे झाले. या बाबतीत मात्र मी ऋतूशी सहमत आहे. घरच्यांना पटवून द्यायला हवं होतंच. मला बुडतीला सासूबाईचा आधार वाटला. मला पटते तुम्हा दोघींचं, आणि त्या गोष्टीबद्दल मी आयुष्यभर स्वतःला माफ नाही करणार. मीराने मोकळ्या मनाने कबूल केलं. बरं चला, आईस्क्रीम वितळण्याआधी खाऊन टाकू. सासूबाईंनी शिताफीने विषय आणि मूड बदलला. चल ग मीरे, निघतो आता, मी निरोप घेत म्हणाले. आई पुन्हा बोलल्या. अगं नुसतं निघतो काय मीरा, पुढच्या रविवारी घरी ये. गौरीचं जेवण आहे. एक काम कर, सवाष्ण म्हणूनच ये. ती गेल्यावर आईना म्हटलं. आई, तिचा नवरा आपल्यातला नाही आहे. आई माझ्या खूपच पुढच्या. आपल्यातला नाही म्हणजे मनुष्य प्राणी सोडून वेगळ्याच प्राण्याशी लग्न केलं की काय या बाईने? आईच्या त्या टोमण्याचा अर्थ न समजणे एवढी मूर्ख मी नव्हते. तरीही माझ्या माहेरी वादळ उठेल असं काही मला होऊ द्यायचं नव्हतं. आई माझ्या माहेरी आणि आत्याकडे आवडणार नाही. ती आपल्याकडे आली तर. ऋतू, वाईट वाटून घेऊ नकोस, पण तुझ्या माहेरी कोण येतं जातं यात आता तू तरी लक्ष घालतेस का?
मग मीरा इथे आली तर त्यांनीसुद्धा नको फार विचार करायला. आणि तू घाबरू नकोस. कोणी काही विचारलं तर माझं नाव सांग. माझ्या बेगडी मॉडर्न असण्याची मला कीव आली. आणि मनातल्या मनात मी माझ्या सासूला आदराने नमस्कार केला. गेली 8 वर्ष मीरा गौरी जेवणादिवशी आमच्याकडे सवाष्ण म्हणून येते. नंतर तिचा नवरा सुमेधसुद्धा न संकोचता यायला लागला. तिला मुलगी झाली तेव्हा आई तिला पाहायला आत्याला सोबत घेऊन दवाखान्यातसुद्धा गेल्या होत्या. ऋतू, मी विचारलं, मीरेला फोन केलास का? आईने माझी तंद्री मोडली. आई, सुमेधला जाऊन 11 महिने झालेत. सुमेध मागच्या वर्षी ॲक्सिडेंटमध्ये गेल्याची सासूबाईंना आठवण करून देत मी म्हणाले. शरीराने गेला असेल ग तो, पण समीराच्या आणि आपल्या सगळ्यांच्या मनात तो जिवंत आहे ना अजून. मी आईंच्या गळ्यात पडून हमसून रडले. काय पुण्य केलं असेल मी मागच्या जन्मी. आई, तुम्हीच फोन करून बोलवून घ्या तिला. तुमचं सगळ्यात जास्त ऐकते ती. आईने तिचा नंबर फिरवला. कथा कशी वाटली हे मला कमेंटमध्ये सांगा. आणि आवडली असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.